सो गाईज आज होता रविवार. सकाळपासून थोडी कामं केली घरातली आणि आता बेजार आलेला. झोपून उठलो होतो आणि म्हटलं काय करावं. दोस्ताला कॉल केला, तो होता बाहेर. सो मी निघालो आता माझ्या अजून एक जर्नीसाठी. मिनी राईड म्हणू शकता, कारण मी जात आहे आता तिलारीला, जे की आता इथून बरोबर 50 किलोमीटर आहे. आता इथून बरोबर मला 37 मिनिट्स दाखवत आहे 50 किलोमीटर पार करण्यासाठी. ते मला 30 मिनिटात कव्हर करायचं आहे. आणि सरकारचे खूप खूप धन्यवाद हा रोड केल्याबद्दल. बात तो सही है. होता इतके वर्ष पेंडिंग होता हा रोड. तर 5:35 आणि आपलं किलोमीटर 4122. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा की किती होईल 50 किलोमीटरला. म्हणजे 32, 44, 52, 32, 44, 52, 62. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 4172. 4172 जेव्हा काटा होईल तेव्हा आपण पोचू तिलारीला. आता पहिला बसची साईड करतो. तिलारीला एक व्ह्यू पॉइंट आहे, तिथं मी जातोय आता. सनसेट व्हायच्या आधी मला जावं लागेल. जायचं कारण म्हणजे एकच आहे, सनसेट जो आहे जे व्हायच्या आधी मला बघू. जर मी पोचलो तर बरं होईल. तर हा कॉर्नर माहित आहे तुम्हाला. हा कॉर्नर आहे ना, हा जातो उचगावला. बघा उचगावला ती बस नाही उचगावला नाही गेली. अजून पुढे मला लागेली बस. तर हा क्रॉस जातो उचगावला. तर मला सरळ जायचं आहे शेनोळीमधनं रोड आहे तो. रोड बऱ्यापैकी चांगला आहे इथपर्यंत तरी. पुढे बघू कसा असतो रोड. टाइम झालाय खूप. तर काहीच कंटेंट नाही मिळत आहे मला. काय बोलावं, काय व्हिडिओ काय काढणार. तर माझा एक दोस्त आहे मुंबईला असतो, तो डेली व्लॉग करतो आणि मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये जाऊन तो व्हिडिओज करतो, म्हणजे मोटो व्लॉगिंगच. आणि हा म्हणजे जास्त गर्दी असेल तर मला कंटेंट मिळू शकतो. पण मी वीकली एकदा कधीतरी व्हिडिओ बनवतो, तर त्यामुळे मला खूप प्रश्न पडतो की काय बोलावं तरी काय. आणि मी जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण नाही बनवू शकत. आज जर तसं झालं तर पब्लिक पण बोर होते. मला काहीतरी इंटरेस्टिंग असं काहीतरी दाखवायचं आहे. शाबाश बेटा, बहुत बढिया. आणि कसं असतं की जर आपण तेच सांगत गेलो ना, तिथून आपण जात आहे त्या स्पॉट बद्दल आपण सांगत गेलो तर त्याला काही इंटरेस्ट नाही राहत. असं काहीतरी मला बनवायचं आहे की स्किप करायच्या आधी तुम्ही बघाल व्हिडिओज. अजून खूप भला मोठा प्रवास आहे अजून. आता तरी कुठे मी चालू केलंय. 5वा व्हिडिओ मध्ये घातला होता गोव्याचा. त्यानंतर हा तुम्ही म्हणू 6वा किंवा 7वा व्हिडिओ असेल, डिपेंड्स. So we are leaving Karnataka now and entering to Maharashtra. तर आज ना ह्या रोडवरती खूप गर्दी असेल, कारण की इथून तुम्ही गेला ना तर वैष्णवला जाता. आज महाशिवरात्री आहे, सो त्या रोडवरती खूप गर्दी असेल. त्या देवळाला खूप लोक जातात. हा या एक खड्डा. अरे बाबा,
हे बघा, इथून पुढचा रोड व्हायचा आहे, अलीकडपर्यंत चांगला रोड आहे, इथं थोडा खराब, इथलं काम व्हायचं अजून. असा रोड असेल तर टाइम लागेल, बघू काय. तर सध्या मी गेलो नाही या रोडवरती, 1 महिना झाला. हा म्हणजे मी पारगडला गेलो होतो त्यावेळेला गेलो होतो या रोडवरती, त्याच्यावर आता जातोय. सो गाईज, आता मी बरोबर फाटण्याफाट्याजवळ आहे. हा बघा, हा फाटण्याफाटा आमच्या समोर. आणि त्याच्या आधी ना एक राईड जातो, तो हा फाटा आहे ना, हा मानगाव फाटा आहे. माझ्या गावी पण जायचं असेल तुम्हाला तर ह्या रोडनं तुम्ही जाऊ शकता. तर एक काम करतो, इथं थांबतो, काहीतरी पार्सल घेऊया. हा पार्सल 2 घेतलो आहे तर पार्सल. चला जाऊया. ये अजून दाखवते मला अर्धा तास, अजून बरोबर अर्धा तास दाखवते. 22 किलोमीटर, वाजलेत बरोबर 6. कुठे जाणार मामा? हा कुठे, कुठलं गाव? गडाला? कलानी गड? हा हा, माझं बेळगाव. हा नाही, तिलारेला झालोय. हा, कलिवड आहे का तुमचं? कलिवड, हा ते खाली आहे ना गाव. आज का बाजार असतं काय? बाजार असतो आज? हा हा, मगाशी एक मामा भेटले मला, जे कलिवडेला जात होते. त्यांना कलिवडे गावाला सोडून मी आता तिलारीच्या दिशेने निघालोय. आणि आता 6:15 वाजलेत, अजून आय थिंक 15 मिनिटं तरी लागतील अजून. हा बघा आंबेवडीचा डॅम. आपण कुठे जाऊ? चल तिलारीला जाऊया. काय दृश्य आहे माझ्या समोर, सनसेट व्हायला आलाय. एक 10 मिनिटामध्ये सनसेट होईलच. आणि मला डाऊट आहे मी पोहोचेन काय नाही त्या पॉइंटला बरोबर. सूर्य आता मावळायला लागलाय. काय हे काय दृश्य आहेत, लय भारी. So I am chasing the sunset now. It's 6:18. सगळे गाड्या आता चाललेत आपल्या घरी आणि मी अजून, आणि माझं डायरेक्शन वेगळं आहे. हे बघा कितीतरी गाड्या येत आहेत, तिलारी बरोबर येत आहेत आय थिंक.
आणि मी आता चाललो तिला गॉड नोस मी काय करणार आहे तिला जाऊन. तर हा बघा हा क्रॉस आहे तो जो लेफ्ट साइडला गेला ना तुम्ही तिलारीला जाता आणि सरळ गेला तर पारगड रोड समोर आणि इथून तिलारी आहे बरोबर 7 किलोमीटर. काय रोड आहे तिलारी मध्ये, कारण की तिलारी गाव दाटून मला अजून पुढे जायचं आहे. जे स्पॉट आहे ना ते बघण्यासाठी. आता कुठे मी तिलारीला पोचलोय. तर ही आहे तिलारी. इथं बघू शकता तिलारीचं बस डेपो आणि इथून काहीतरी राकसकोप करून रोडला येतो. बस डेपो आहे तिलारीचा. सनसेट पण झालाय आता आपला. सनसेट झाल्यावर तर 5 मिनिटावरती आहे लोकेशन आमचं. सूर्या दादा जरा थांब, थोडा वेळ थांब सूर्या दादा. अर्धा तास अगोदर मी निघालो असतो ना तर ऑलमोस्ट मी पोचलो असतो. हा बघा हा स्पॉट मी म्हणतोय, पण अंधार झालाय आपल्याला सनसेट काय दिसणार नाही. बघूया. हा पोलीस नाहीत का तिथं? नाही. बघूया. बघा सनसेट झालाय ऑलमोस्ट. एक 15 मिनिटं आधी आलो असतो ना तर सनसेट मिळाला असं बघायला. टाइम झालाय खूप. तर हाच आहे तिलारीचा व्ह्यू पॉइंट. ऑलमोस्ट सनसेट झालाय.